नमस्कार मंडळी, मी अमेय तुमचं सर्वांचं स्वागत करतो अमूच्या गावामध्ये. आजपर्यंत मी ज्या काही व्हिडिओज बनवल्यात त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट पाहिलं असेल, आपण शेती संदर्भात बोलत आहोत. गावातल्या जे आपल्या शेत जमीन आहे त्याला कसं आपण पुनर्जीवित करू शकतो या संदर्भात असतात. परंतु आत्ताची एक अशी व्हिडिओ आहे जी मी तुम्हाला कदाचित डोळे उघडण्यासाठी म्हणा किंवा आत्ताची स्थिती काय आहे गावी ते सांगण्यासाठी आहे. होतं असं, आपण मौज मस्ती करण्यासाठीच आता फक्त गावाकडे बघत आहोत. आपलं कुठे ना कुठेतरी प्रत्येकाचं घर आहे गावामध्ये आणि त्या घरामध्ये आपण पार्टी किंवा कुठल्या तरी सणावाराला यायचं जसं उद्देश ठेवला आहे. साहजिक आहे, आपण मुंबई पुण्यामध्ये कामामध्ये इतके बिझी आहोत की आपल्याला गावाकडे येणं शक्य नाही आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे, कोणाला यायचं आहे कोणाला नाही यायचं, हा काय माझा सांगायचा हेतू नाही या व्हिडिओसाठी. परंतु जो काही येत आहोत आपण गावी, तर आपलं गाव गाव म्हणून तरी राहावं ह्यासाठी थोडीशी चळवळ आहे. होतं असं, सणावाराला येतो, पार्टी होतात किंवा मौज मस्ती होते, कचऱ्याचं नियोजन होत नाही, गावाचा कचरा होत चाललेला आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, ही जी काही गोणी दिसते, माझ्या घरापासून मी माझ्या बागेपर्यंत यायला जी पायवाट आहे ती हार्डली 2 मिनटाची आहे. दररोज मी काहीतरी म्हणायचो की नाही, आज तरी प्लॅस्टिक उचलू, आज तरी प्लॅस्टिक उचलू, असं म्हणता जो कोण पाहुणा येतो, जो कोण इथनं पायवाटेनं दुसऱ्या गावामध्ये जातो किंवा जो काही येणं जाणं चालू असतं लोकांचं, त्यांच्याकडनं पाण्याची बाटली अशीच फेकली जाते सर्रास. कोण गणपतीच्या विसर्जनाच्या वेळीच येतं किंवा कुठल्याही गोष्टीसाठी खालीवर येत जात असतं, तो तिथे करतो. हा झाला माझ्या फक्त एका वाडीपुरता किंवा माझ्या हा एवढूशा 200-300 फुटाच्या रस्त्यापुरता. साधारण तुम्हाला या व्हिडिओमधनं एवढंच सांगायचं हेतू आहे की गावाला थोडंसं गाव म्हणूनच ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. गाव विसरत चाललेलो आहोत आणि गावाला देखील कचरा बनवत चाललेलो आहोत. एवढीच एक फक्त विनंती आहे, आपला कचरा कसा आपण नियोजन करून व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावू. काहीतरी वेस्ट मॅनेजमेंटसारख्या ॲक्टिव्हिटीज गावोगावी पार पाडल्या पाहिजे. नुसतं आपण टिपिकल गावच्या राजकारणामध्येच आपण जर गुंतून राहिलो तर गावचं म्हणजे अस्तित्व काही राहणार नाही आहे. पुढच्या पिढीसाठी गाव टिकवून ठेवण्यासाठी, जी पिढीने कुठली अजून माहितीच नाही त्यांना गाव काय आहे, त्या गावाला आपण त्यांना आणणार आहोत आणि अशा कचऱ्यामध्ये जर ठेवणार असू, जर तुम्ही पाहू शकता, हे तर मी फक्त प्लॅस्टिकच्या बॉटल उचलल्या, अशा प्रकारचा बराच प्लॅस्टिकचा कचरा सगळ्या ठिकाणी झालेला आहे गावागावात. तो कुठेतरी आपण वेळेत उचलणं आज काळाची गरज आहे. आजचा हा व्हिडिओ जो मी बनवला आहे तो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की तुमच्या गावच्या ग्रुपमध्ये शेअर करा. यंग जनरेशन, यूथ जनरेशन जी आपण म्हणत आहोत, त्यांना जेन झी जर आपण ज्यांना म्हणतो, जो काही करू शकतो असं म्हणतात की देश पूर्ण उलटंपालटं करू शकतो, सरकार बदलू शकतं, तर त्यांनी ह्या बेसिक ज्याला आपण सिविक सेन्स म्हणतो तो जो आहे तो फॉलो करणं गरजेचं आहे, तो पाळणं जोपासणं करणं गरजेचं आहे. राजकारण होत राहील, परंतु आपल्याला गावामध्ये जर गाव टिकवून ठेवायचं असेल तर ह्यासाठी उपाययोजना वेळेत करणं गरजेचं आहे. धन्यवाद.